आणि भारतीयांसाठी आनंदाची बातमी, आयसीसी ट्रॉफीचा 17 वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ अखेरीस संपुष्टात आला आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला। बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढाईत टीम इंडियानं आफ्रिकेची झुंज मोडून काढली। हार्दिक पांड्याच्या अखेरच्या चेंडूवर आफ्रिकेच्या फलंदाजानं 1 धाव काढली आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोष केला। कर्णधार रोहित शर्माला यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं पहिल्यांदाच फलंदाजीचा निर्णय घेतला। अंतिम सामन्यासाठी टीम इंडियानं प्लेइंग 11 मध्ये कोणतेही बदल केले नाही, परंतु या सामन्यात भारताची सुरुवात थोडीशी निराशाजनक झाली। कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे तिन्ही बिनीचे शिलेदार स्वस्तात माघारी परतले, परंतु संपूर्ण स्पर्धेत खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी ठरलेल्या विराटनं महत्त्वाच्या सामन्यात आपली चमक दाखवली। दरम्यान टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडनं याबाबत काय म्हटलंय पाहूया। I'm not one of those guys who thinks about redemption and those kind of things. As a player, I was not lucky enough to win a trophy, but I tried my best. I gave my best whenever I played, and it wasn't to be. That happens. It's part of sport. There are a lot of other players I know who have not been able to win a trophy. I was lucky to be given the opportunity to coach a team, and I was lucky that this bunch of boys made it possible for me to be able to win this trophy, and it's a great, nice feeling. But it's not like I'm aiming for some redemption. It's just a job that I was doing. I love doing the job. I've loved working with with Rohit and this team, and it's been a great journey, and I've really enjoyed it. I'm not looking for it again. I'm not a legacy person. I'm not looking for legacies. I just feel glad that we gave it the best we could, and it's not just me. I think I'd like to really just acknowledge the support staff that I've worked with, the coaching staff that I've worked with. I think I've been lucky to have been working with a truly exceptional, professional intelligent bunch of coaches and other support staff who have made it possible for us to create a fantastic environment led by Rohit that has, I'm glad, with a bit of luck, resulted in this trophy as well. तर टीम इंडियाचे फील्डिंग कोच टी.के. दिलीप यांनी देखील भारतीय टीमच्या कामगिरीवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। सवाल एक बार फिर से कि आज का विनर तो श्योर शॉट है, सूर्या वाला। तो एक्चुअली उसके लिए तो आप थोड़ा वेट करना पड़ेगा ऑफिशियली अनाउंस करने के लिए। हाँ, कमाल का 2 कैच हो गया कि कुलदीप का भी बहुत इंपॉर्टेंट कैच था डिकॉक का, मगर सूर्या का कैच आउटस्टैंडिंग था, क्योंकि मैच गेम चेंजर बोलते ना अपन, वो गेम चेंजिंग मोमेंट था जिधर अपने को वो मौका मिला। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलंय। 17 वर्षानंतर भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। सगळ्या भारतीयांना आनंद आहे, कारण 2014 आणि 2023 मध्ये फायनलला आपण त्या ठिकाणी हारल्यानंतर भारतीयांना जे दुःख झालं होतं, त्या सगळ्या दुःखावर काल एक प्रकारे फुंकर मारण्याचं काम झालेलं आहे। आणि ज्या प्रकारे आपली टीम काल खेळली, सगळ्यात महत्त्वाचं काल त्या ठिकाणी विराट कोहली यांची जी इनिंग होती, ती मला असं वाटतं की काल त्यांनी या फॉर्मॅटमधनं रिटायरमेंट घोषित केली आहे, पण यापेक्षा अत्युच्च शिखर हे दुसरं असू शकत नाही। आणि त्यासोबत सूर्यकुमार यादव यांनी जो कॅच पकडला, तो देखील मला असं वाटतं की एक प्रकारे गेम चेंजर होता। बुमराची बॉलिंग असेल, हार्दिक पांड्याची असेल, एकूणच आपल्या टीमने एक नवीन रेकॉर्ड केला। पूर्णपणे या ठिकाणी अपराजित आपली टीम या वर्ल्ड कपमध्ये राहिली, आणि म्हणून भारतीय टीमचं कॅप्टन रोहित शर्मा आणि सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो।